तिथं मी पोहोचलोय, हे सगळं मी बघितलं आता. त्यामुळं आता फक्त माझ्या पुढे एकच उद्दिष्ट आहे, परमेश्वरानं नवीन जीवन दिलंय. थोडा मोठा ऍक्सिडेंट झाला, त्यातून पुन्हा उभा राहिलो. तेव्हाही घडी म्हणत होता आता नीट चालेल का नाही, नीट जमल का नाही, नीट बोलल का नाही, आता पहिल्यासारखं काम जमल का नाही. त्याच्यातही देवानं मला पुन्हा उभा केला. आज ताकदीनं तुमच्या सगळ्यांच्या पुढे उभा आहे. मग एवढ्या संकटातनं जेव्हा जयकुमार इथं येतो तेव्हा देवानं पण माझ्याकडून काही अपेक्षा ठेवलेल्या आहेत. देवाला पण माझ्याकडून काय करून घ्यायचंय आणि ते करून घेण्यासाठी परमेश्वर माझ्या पाठीशी उभा आहे. त्यामुळे मी एवढंच या ठिकाणी आपल्याला सांगेन, कुणी किती देव पाण्यात घालू द्या, पण जे उद्दिष्ट मला परमेश्वरानं, माझ्या पक्षानं, माझ्या नेत्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेलं आहे, ते उद्दिष्ट पूर्ण झाल्याशिवाय जयकुमार गोरे थांबणार नाही, हे मात्र मी नक्की आपल्याला या निमित्तानं सांगतो. तर बाकीचं सगळं बाजूला ठेवा. आपण सगळे मिळून या तालुक्याच्या विकासासाठी, या माझ्या मान खटावच्या मातीसाठी आणि या राज्यासाठी आपण सगळे मिळून विकासाचा संकल्प घेऊन पुढे चाललोय. त्या संकल्पात आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाची आवश्यकता मला कायम आहे, हे या दिवशी मी मनापासून सांगेन. पत्रकार बंधू बसले होते, बोलताना त्यांना वाटलं मी कुणा बोलतोय का काय, कुणाला सांगतोय का काय. काळजी करू नका, आता मी ठरवलंय बोलायचं नाही, आता कार्यक्रम करायचा ठरवलेला आहे. त्यामुळं जे काय घडणार आहे ते घडणार आहे. तेव्हा अनेक लोक सांगतात की मी नाही बाबा त्यात, मी नव्हतो बाबा त्यात, सांगतात सगळेजण. माझा काही संबंध नाही बरं का. परवा तर एक गडी पाठ घरातनं कुणाला पाठवून दिलं आणि साहेबांच्या पाया पडले. माझा काही संबंध नाही बघा त्यात, आम्ही काहीच केलं नाही. पण कुणी काय काय केलंय याचा सगळा हिशोब माझ्याकडे आहे. आणि सुदैवानं बघा कशी वेळ असते, नियतीनं 10 षडयंत्र माझ्या विरोधातली केली, प्रत्येक वेळी मी सहन केलं. पण जेव्हा 11वं शेवटचं षडयंत्र जेव्हा माझ्यावर आलं, त्या षडयंत्राचा प्रत्येक शब्दाचा पुरावा आज माझ्याकडे आहे. कोण कुठं बसला, कोण कुठं बोलला, कुणी काय षडयंत्र ठरलं, कुणाला किती पैसे द्यायचं ठरलं, कुणाला कसं ठरलं, कोण कुठं गेलं, कोण कुठं कुणाला सोबत घेतलं आणि कसं ठरलं होतं, या सगळ्याचं सगळे आणि हे सगळे पुरावे त्यांनीच माझ्याकडे दिले. आता वाट बघतोय फक्त कुणाचा कार्यक्रम कधी लागतो, एवढाच विषय आहे. अनेक गडी जाऊन फडणवीस साहेबांच्या पाया पडले, आम्हाला वाचवा म्हणून सांगितले. माझं एवढंच सांगणं आहे, जयकुमार गोरेच्या दमाई सगळं सहन करायचे, सगळं भोगलंय, सगळं सहन केलंय. जयकुमार गोरेनं सहन केलं ना, त्यातला 1% सहन करून दाखवा, 1% सहन करून दाखवा, 1%. आयुष्यभर संघर्ष केलाय आणि आयुष्यभर संघर्ष केला, सत्तेच्या विरोधात केला. तिकडे सत्ता असताना, माझ्याकडे काही नसताना मी संघर्ष केलाय. आणि हा संघर्ष करून सुद्धा हा जयकुमार गोरे उभा आहे. एकदा फक्त माझ्याशी असं एकदा मैदानात येऊन लढून दाखवा, किती दिवस षडयंत्र करणार. आणि आजपर्यंत इतिहास आहे, षडयंत्र करणारा कधीही युद्ध जिंकू शकला नाही, लक्षात ठेवा. मग शकुनी मामांच्या पासून आजपर्यंत, रावणापासून आजपर्यंत इतिहास आपण बघा, षडयंत्र करणारा कधीही युद्ध जिंकला नाही. त्याला मिळालेला आनंद, आसुरी आनंद, हा तात्पुरता आनंद असतो. त्यामुळे षडयंत्र कधी जिंकणार नाही, सत्य कायम जिंकलंय, हे सत्य आहे, हे जिंकणार लक्षात असू द्या. एवढंच त्यानिमित्ताने आपल्याला सांगेल.